गुड मॉर्निंग. मागच्या पिरियडला आपण वार्षिक सर्वसाधारण सभा बघितली. आता आपण आज बघणार आहोत विशेष सर्वसाधारण सभा. इंग्रजीत याला म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा विशेष म्हणजे काहीतरी विशेष कार्यासाठी ती सभा आयोजित केली जाते, म्हणून त्याला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणतात. काही तातडीचे निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलवली जाते. विशेष सर्वसाधारण सभा विशिष्ट परिस्थितीत घेतली जाते. ही सभा विशेष आणि तातडीच्या कामासाठी बोलवली जाते आणि ही सभा 2 वार्षिक सभांच्या मध्ये बोलवल्या जाते. म्हणजे वार्षिक सभेत घेतलेले निर्णय पुढल्या वर्षापर्यंत थांबणं शक्य नसेल किंवा त्याच्यात काही बदल करायचे असतील किंवा काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा जरी घ्यायचे असतील तरी आणि दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत थांबणं शक्य नसेल तर अशा वेळेला विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली जाते. म्हणून ही साधारणपणे 2 वार्षिक सभांच्या मध्ये बोलवली जाणारी सभा असं तिला म्हणतात. ही विशेष सर्वसाधारण सभा आहे. ही 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या दरम्यान बोलवली जाते, म्हणून तिला विशेष सर्वसाधारण सभा असं म्हणतात. कंपनी कायदा 1956 त्याचं कलम, आता विशेष सर्वसाधारण सभेचं कलम कुठलं आहे? 169. नियामक सभेचं कलम 165. वार्षिक सर्वसाधारण सभेचं कलम 166 आणि विशेष सर्वसाधारण सभेचं कलम कुठलं आहे? 169. तर याच्या तरतुदीनुसार ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जातं. जेव्हा एखादं तातडीचं कामकाज पुढील सभेपर्यंत ढकलणं शक्य नसतं आणि ज्याच्यासाठी सभासदांकडून ठराव मंजूर होणं आवश्यक असतं, म्हणजे सभासदांच्या तिथे मंजुरीची आवश्यकता असते, तेव्हा असं कामकाज पार पडण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा ही बोलवली जाते. आता बघू आपण विशेष सर्वसाधारण सभेचे उद्देश. कंपनीच्या घटनापत्रकातील नाव, कलमात, स्थान किंवा उद्देश कलमात बदल करणे. कंपनीचं जे नाव आहे त्याचं जे कलम आहे त्याच्यात बदल करायचा असेल किंवा त्याचं प्लेस आहे, स्थान आहे, त्याच्यात बदल करायचा असेल तर अशी सभा बोलवता येते. कंपनीच्या नियमावलीत बदल करायचा असेल तरीसुद्धा अशी सभा बोलवावी लागते. एखाद्या संचालकाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्याला त्या संचालक पदावरनं काढायचं असेल तरीसुद्धा अशी सभा बोलवल्या जाते. किंवा कंपनीचं ऐच्छिक विसर्जन म्हणजे कंपनीचं त्याला काय म्हणतात डिझॉल्व करायची असेल किंवा कंपनीचं कामकाज करणं थांबवायचं असेल तर त्याचं विसर्जन करावं लागतं. तसंच जो हिशोब तपासणीस आहे त्याला त्याची मुदत संपण्यापूर्वीच त्याच्या कामावरनं दूर करायचं असेल तरी पण ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. आता या विशेष सर्वसाधारण सभेतल्या कंपनी कायद्याच्या तरतुदी काय काय आहे? तर सभा पहिल्यांदा जे आहे ते सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. आता कोण आहे ही अधिकारी व्यक्ती? तर ही सभा बोलवू शकतो संचालक मंडळांकडनं ही सभा बोलवली जाऊ शकते. संचालकांना योग्य वाटेल तेव्हा विशेष सर्वसाधारण सभा ते बोलवू शकतात. ही सभा बोलवण्यासाठी मात्र संचालक मंडळांच्या सभेत योग्य तो ठराव मंजूर करावा लागतो. सभासदांनी मागणी केली तर संचालक मंडळाकडे, तर सभासदांच्या मागणीनुसार संचालक मंडळ ही सभा बोलवू शकतो. सभासदांकडून विशेष साधारण सभेची मागणीपत्र समजा दाखल झालं तर संचालकांना अशी सभा मागणीपत्र आल्यापासून
45 दिवसाच्या आत बोलवावी लागते. समजा भागधारकांनी मागणी केली विशेष सर्वसाधारण सभा बोलवायची, एखाद्या संचालकाबद्दल त्यांना अविश्वासाचा ठराव आणायचा असेल, एखाद्या संचालकाबद्दल त्यांच्या मनात अविश्वास उत्पन्न झाला किंवा कुठल्याही कारणाने ते भागधारक ही सभा बोलवू शकतात, पण तशी सूचना त्यांना संचालक मंडळाला द्यावी लागते आणि संचालक मंडळाला ही सूचना प्राप्त झाल्यापासून, भागधारकांकडून सूचना प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाच्या आत ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. पण हे सभासद कसे असावे, तर कमीत कमी त्या सभासदांच्या वाटेला त्याचा 1/10 भाग आलेला पाहिजे. 1 भाग भांडवल त्या सभासदाचं असलं पाहिजे, किंवा जिथे भागभांडवलावर अवलंबून नसेल तर त्याचा अधिकार मताचा अधिकार तरी 1% त्याला मताचा अधिकार असणं आवश्यक असेल, तर असाच सदस्य असंच सभासद संचालकां मंडळाद्वारे ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकतात. मागणी करणाऱ्या सभासदाकडून जर संचालकांनी मागणीपत्र दाखल झाल्यापासून 45 दिवसाच्या आत सभा बोलवली नाही, तर मागणी करणाऱ्या सभासदांना त्याच्या पुढल्या 45 दिवसात ती सभा बोलवावी लागते. म्हणजेच मागणीपत्र दाखल झाल्यापासून 90 दिवसात ही सभा ही बोलवली पाहिजे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडून. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल आपल्या सूचनेनुसार एखाद्या संचालकाच्या किंवा सभासदांच्या अर्जानुसार कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा आदेश देऊ शकतो. म्हणजे न्यायालयानुसार एखाद्या भागधारकाने कोर्टाकडे अर्ज केला तर कोर्टाच्या आदेशानुसार ही सभा बोलवली जाते. ही सभा किती वेळा बोलवायची, तर ही सभा कंपनीच्या गरजेनुसार एखाद्या वर्षात कितीदाही बोलवता येते. सभा बोलवण्यासाठी कुठलेही विशिष्ट कालावधी कायद्याने सांगितलेला नाही. तातडीच्या कामाच्या स्वरूपानुसार 2 वार्षिक सभांच्या मध्ये केव्हाही ही सभा बोलवली जाते. आता याची सूचना, ही सूचना जी आहे ही पण 21 दिवस आधीच सर्व सभासदांना पोचणे आवश्यक असे. या सभेत विशेष कामकाज पार पाडायचं असल्यामुळे सभेच्या सूचनेबरोबरच स्पष्टीकरणात्मक निवेदन पाठवणं पण आवश्यक असतं. गणसंख्या. आता जसं बाकी सभांसाठी आहे 2, म्हणजे खाजगी कंपनीत 2 आणि सार्वजनिक कंपनीत 5 ही जी गणसंख्या आहे तीच विशेष सर्वसाधारण सभेतसुद्धा आवश्यक आहे आणि ती कायद्याने ती ठरवलेली आहे. सभा तहकूब करणे. सभेच्या नियोजित वेळेपासून अर्ध्या तासाच्या आत जर गणसंख्या पूर्ण उपस्थित नसेल तर विशेष सर्वसाधारण सभा तहकूब केली जाते. पुन्हा ही सभा पुढील आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळी त्याच जागी भरवली जाते. जर सभासदांच्या मागणीपत्रानुसार बोलवली असेल आणि अशा वेळेस म्हणजे अर्धा तासाच्या आत पुरेशी गणसंख्या उपस्थित नसेल तर सभा तहकूब होते. सभासदांना मागणी केली आणि सभासदच हजर नाही झाले तर ती सभा पोस्टपोन न होता ती रद्दच होते. आता सभा न बोलवल्यास म्हणजे शिक्षा. सभासदांनी मागणी केली आणि तरीही संचालक मंडळांनी सभा बोलवली नाही तर अशी सभा ते सभासद स्वतः बोलवू शकतात आणि अशा सभेसाठी येणारा जो खर्च आहे तो सर्व सभासदांना कंपनीने द्यावा लागतो. नंतर हा खर्च संबंधित दोषी अधिकाऱ्याकडून वसूल केला जातो. आता आपण बघू विशेष
सर्वसाधारण संबंधीची चिटणीसाची कार्ये. आता विशेष सर्वसाधारण सभेतसुद्धा सेक्रेटरीचा रोल हा महत्त्वाचा असतो. पुन्हा त्याचं काम जे आहे ते 3 पार्टमध्ये विभागलेलं आहे. सभेपूर्वी, सभा चालू असताना आणि सभा संपल्यानंतर. तर आता पूर्वी त्याला काय काय करावं लागतं ते बघू. संचालकांची सभा. कुठलीही सभा घ्यायची असेल तर त्याच्यापूर्वी संचालकांची सभा होणंही जरुरी असतं. चिटणीसाला अध्यक्षांशी चर्चा करून संचालक मंडळांची सभा बोलवावी लागते. संचालकांना विशेष सर्वसाधारण सभेचा प्रश्न या सभेत विचारात घ्यावा लागतो. कशासाठी ही सभा बोलवली आहे? संचालकांना सभेचा दिवस, वेळ, दिनांक आणि ठिकाण निश्चित करावं लागतं. त्यासाठी संचालकांची सभा बोलवणं आवश्यक असतं. सभाची सूचना. चिटणीसाला सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका व स्पष्टीकरणात्मक निवेदन तयार करावे लागते. कार्यक्रम पत्रिका करावी लागते, सूचना तयार करावी लागते, स्पष्टीकरणात्मक निवेदन तयार करावं लागतं, त्याची छपाई करून घ्यावी लागते आणि सभेच्या सूचनेबरोबर ही सगळी कागदपत्र सभेच्या 21 दिवस अगोदर सभासदांना पाठवली जातात. या संबंधीची जाहीर सूचना जी आहे ती वर्तमानपत्रात द्यावी लागते. सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणं हे सेक्रेटरीचं काम असतं. ज्यांना सभेची सूचना पोहोचू शकत नाही अशा सभासदांना वर्तमानपत्रात प्रकाशित केलेली सूचना उपयोगी पडते. इतर व्यवस्था करणे, जसं प्रतिनिधी पत्रकांची तपासणी करून प्रतिनिधींची यादी करावी लागते. मतनोंदणी पद्धतीने मतदान घेण्यासाठी चिटणीसाला सर्व व्यवस्था करावी लागते. तसेच सभासदांची बैठक व्यवस्था देखील त्याला करावी लागते. त्यांची समजा राहण्याची, खाण्याची ही सगळी व्यवस्था सेक्रेटरीला करावी लागते. जेव्हा जे सभासद बाहेर गावाहून येणार असतील तर त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था ही चिटणीसाला करावी लागते. आता सभा चालू असताना गणसंख्या आजमावणे. हे बघा, काही मुद्दे अगदी कॉमन आहेत, ते तसेच्या तसेच लक्षात ठेवा. म्हणजे सभा चालू असतानाचे कार्य, सभा कुठलीही सभा असतो तर ही जी कार्य आहे ती बहुतांशी सारखेच आहेत, एकट दुकट फरक आहे. गणसंख्या आजमावणे. चिटणीस गणसंख्या आजमावतो, म्हणजे किती लोक उपस्थित आहे आणि तसे तो सभेच्या अध्यक्षांना कळवतो. उपस्थिती नोंदवणे. पुन्हा त्या सभासद पुस्तिकेमध्ये, हजेरी पुस्तिकेमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. सूचनेचे वाचन करणे. जी सभासदांना सूचना पाठवली असते त्या सूचनेची, त्या कार्यक्रम पत्रिकेचं वाचन अध्यक्षांच्या परवानगीने चिटणीसाला करावं लागतं. माहिती उपलब्ध करून देणे. चिटणीसाला सभेतील कामकाज पार पाडण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती, आवश्यक कागदपत्र अध्यक्षांना व सभासदांना उपलब्ध करून द्यावी लागतात. कामकाजांची टिपणे काढणं. आवश्यक ती टिपणे त्याला काढावी लागतात, कारण त्याच्या आधारे तो इतिवृत्त तयार करत असतो. मतनोंदणीसाठी मतदान व्यवस्था तयार करावी लागते. कोणी मतदानाची मागणी केल्यास चिटणीसाला मतदान पद्धतीने मतदान घेण्यासाठीची सर्व व्यवस्था करावी लागते. आता सभा संपल्यानंतरचे कार्य. इतिवृत्त तयार करणे. हे अगदी डोळे झाकून लिहायचं. जसं सभेची सूचना 21 दिवसाच्या अगोदर इतिवृत्त तयार करणे, नोट्स काढणे, हे सगळं त्याचे कार्य आहेत, हे लक्षात ठेवायचंच आहे. इतिवृत्त तयार करणे म्हणजे जे काही टिपणं घेतले आहे त्याच्या आधारावर सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याला इतिवृत्त तयार करावे लागतं आणि सभेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी लागते. विशेष ठराव सादर करावे लागतात. म्हणजे जे सभेत मंजूर झालेले विशेष ठराव मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात.
तसेच घटनापत्रक व नियमावलीत बदल झाल्यास बदल केलेल्या प्रती नोंदणी अधिकाऱ्याकडे सभा झाल्यापासून 3 महिन्याच्या आत सादर कराव्या लागतात. जसे घटनापत्रकात किंवा नावात काही बदल झाला असेल तर त्याच्या प्रती नोंदणी अधिकाऱ्याकडे सभा झाल्यापासून 3 महिन्याच्या आत सादर कराव्या लागतात. हे झाला विशेष सर्वसाधारण सभेसंबंधी. आता पुढल्या पिरियडला आपण बघू संचालक मंडळांच्या सभा. चला बाय. इथे आज आपण थांबू. पुढला आपण बघू संचालकांच्या